मित्रांनो नमस्कार. सध्या रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नाराजी नाट्य सुरू झालं. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं. यावर बोलताना भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री म्हणून ज्यांनी झेंडावंदन केलं, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. जर मी काही चुकीचं काम केलं असतं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तटकरे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला. जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार? आव्हान स्वीकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असं गोगावले यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या. त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या 3 आमदारांनी उठाव केला आणि त्यानंतर गुवाहाटीचं लोणं संपूर्ण राज्यात पसरलं. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं. पण इतकं होऊन सुद्धा तटकरे यांची महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने एंट्री झालीच आणि पुन्हा एकदा त्यांची जादू चालली. त्यांनी मुलीला मंत्री बनवलं, पण पालकमंत्री हे उदय सामंत होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आली. यावेळी सुनील तटकरे यांनी जादू केली आणि आपल्या मुलीला पालकमंत्रीपद दिलं. यांच्याकडे काय जादू आहे ते माहीत नाही. आम्ही पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांचं नाव फायनल केलं होतं, पण ते रात्रीतून कसं बदललं असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला आहे. तर ही होती मित्रांनो भरत गोगावले यांनी सुनील तटकरेवर केलेला राजनीतिक हल्ला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.